गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। आजच्या दिवसाचं हे सकाळचं वातावरण पाहून बघा, जशी काही धुक्याने चादर पांघरलेली आहे आणि या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये समर्थ आपल्याला सांगत आहेत, ज्याप्रमाणे हे सकाळचं वातावरण असतं त्या प्रकारे बघा, या सकाळच्या शुभ्र वातावरणामध्ये धुळीचा कण सुद्धा नसतो। बघा, विचार बघा, जसे काही हे वातावरण एवढं शुभ्र असतं, जसं की बघा पूर्ण धुक्याने पांघरलेली चादर असते आणि आपण जेव्हा घराच्या बाहेर निघतो तेव्हा एकदम थंड वातावरण निर्माण झालेलं असतं आणि या वातावरणामध्ये बघा आपल्या अंगावर बघा काटा मारतो, शहारे निर्माण होतात। तसं काही आपण स्वर्गामध्ये गेलेलो आहोत। बघा, हे वातावरण पक्ष्यांची किलबिलाट असते सकाळी सकाळी उठल्यानंतर। बघा, जणू काही परमेश्वराच्या रूपाने पक्षी बघा जनावरं आपलं स्वागत करत आहेत। म्हणजेच काय बघा, पुढे समर्थ सांगत आहेत की त्याप्रमाणे सकाळच्या वातावरणाप्रमाणेच आपल्या देहामध्ये अशी सकाळ निर्माण करा ना, अंतःकरणामध्ये अशी सकाळ निर्माण करा की ती एकदम स्वच्छ असेल, सद्गुण रूपी विचारांची असेल। बघा, ज्याप्रमाणे समर्थांनी सांगितलेले आहे, नवविधा भक्ती म्हणजे काय। बघा, 9 प्रकारची भक्ती या निराधार मानवाला एकमेव आधार आहे, तो म्हणजे परमात्म्याचा। आणि तो परमात्मा म्हणजे कोण? श्रीराम समर्थ। त्याच्यावर प्रेम करण्याची भक्ती हे साधन आहे। बघा, आपल्या आत्मउद्धारासाठी भक्तीसारखा सोपा पर्याय नाही, भक्तीसारखा सोपा मार्ग नाही। मानवाप्रमाणेच बघा पशु पक्ष्यांच्याकडून सुद्धा भगवंताने भक्ती केल्याचे पुराणात दाखले आपल्याला दिसून येत आहेत। बघा, जसे काही हनुमंतराय, जांबुवंत, गजेंद्र, गरुड आणि जटायू हे भक्तीसाठी प्रसिद्धच आहेत ना। बघा, ईश्वर भक्तीमध्ये वय बघत नाही, रूप बघत नाही, जात बघत नाही, कसलाही भेद करत नाही। लहान वयात बघा भक्त प्रल्हादाने भक्ती केली, त्याने नारदाला गुरु केलं। भक्त प्रल्हादाने भक्तीचे 9 प्रकार सांगितले। बघा, अशा प्रकारे बघा श्रवण कीर्तन विष्णू स्मरणम पाद सेवन अर्चन वंदना सख्य आत्मनिवेदन। पहिली भक्ती सांगितली ती श्रवण भक्ती। बघा, श्रवण म्हणजे तरी काय? बघा, समर्थ सांगत आहेत, श्रवण ही संपर्क साधण्यासाठी मानवाची मूलभूत गरज आहे। परमात्म्याचे नाम व गुण संकीर्तन ऐकणे ही भक्तीची सर्वात पहिली पायरी आहे। बघा, भगवंताच्या गुणांच्या श्रवणाने सत्वगुणांचा संचय होत जातो। मी स्वतः जे नामस्मरण गुण संकीर्तन करतो ना, ते स्वतः ऐकणे, माझे शब्द मी स्वतः ज्या प्रमाणात ऐकतो
त्या प्रमाणात माझी भक्ती वेगाने फळदायी होते. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, देवदेवकांच्या संतांच्या कथा आवडीने ऐकणे, श्रवण हे भक्तीचे रूप आहे. ऐकून त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे अशी धारणा केली जाते, म्हणजे श्रवण भक्ती. बघा, श्रवण भक्ती सत्संगाशिवाय प्राप्त होणं कठीण आहे. त्यामुळे चांगल्या संगतीत राहून परमार्थ करणं म्हणजे श्रवण भक्ती आहे. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, पूर्वी गुरुगृही जाऊन शिक्षण घेतलं जात होतं. म्हणजेच काय? म्हणजे गुरुकडं जाऊन तिथे राहून शिक्षण घेतलं जात होतं. म्हणून श्रवण भक्ती आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची आहे. श्रवण म्हणजे काय? ऐकणे, श्रवण करणं. पण आपण तसं करतो का? एक कानाने ऐकतो, दुसऱ्या कानाने सोडून देतो. पण एक कानाने ऐकल्यानंतर दुसरा कान आपण बंद करून ठेवला तर किती फायदा होईल आयुष्याचा? ते श्रवण होईल की नाही? पण आपण तसं करत नाही. एक हप्त्यानंतर बघा, 2-2.5 तास आता आपण बसतो, एक हप्त्यातून बसतो, श्रवणाला बसतो. पण एक कानाने ऐकायचं, परत घरी गेल्यानंतर दुसऱ्या कानाने ते सोडून द्यायचं. परत आपल्या मनामध्ये अहंकार तसाच, तो अहंकार नक्की जाईल तरी कधी? म्हणून श्रवण भक्ती हे भक्तीचा पहिला मार्ग आहे. जर तुम्ही श्रवण जर व्यवस्थित केलं ना, परमात्म्याचं नाम जर व्यवस्थित ऐकलं, या मनामध्ये संचय करून ठेवला, तर सद्गुण रूपी विचारांचा बघा आरंभ होईल. आणि तुमच्या जीवनामध्ये या श्रवणाने तुमच्या जीवनाची पुनर्निर्मिती होईल आणि सर्वकडे तुम्हाला प्रकाश दिसेल, सुख दिसेल. या जीवनाची गुरुकिल्ली निर्माण होईल. समर्थांनी या मानवाला दुसरी भक्ती सांगितलेली आहे, ती कीर्तन भक्ती. बघा, कीर्तन म्हणजे तरी काय? बघा, एखाद्या विषयामध्ये जर आपल्याला विशेष प्रगती साधायची असेल ना, तर त्यासाठी अभ्यास आवश्यक असतो. हा अभ्यास म्हणजेच कीर्तन. स्वतः परमात्म्याचे गुण संकीर्तन करणे म्हणजेच कीर्तन भक्ती. बघा, मग जो गाये वाडे कोडे, माझे चरित्र माझे पोवाडे, तयाचिया मी मागे पुढे, चोहीकडे उभाची. म्हणजेच बघा, दुसरी भक्ती ही कीर्तन भक्ती. म्हणजे काय? भगवंताचे नाव रूप गुण चरित्र प्रेमान उच्चार करीत नाचत गाऊन यालाच कीर्तन असे म्हणतात. बघा, ज्याप्रमाणे नारद ऋषी अहोरात्र कीर्तनात दंग असायचे, त्यांच्या मुखामध्ये फक्त नारायण नारायण नाव असायचं. एकांतात किंवा समूहामध्ये ही भक्ती केली जाते. अनेक भक्त एकत्र जमतात आणि श्रद्धेने प्रेमाने हळूहळू उंच स्वराने वाद्यवृंदासहित नाचत गाचत परमेश्वराची ही स्तुती प्रार्थना करत असतात. देहभाव त्यांचा हरपून जातो. यालाच कीर्तन भक्ती असे म्हणतात. म्हणजेच काय? बघा, आपल्याकडे पण सुद्धा आपल्या गावोगावीमध्ये सप्ते असतात. त्या सप्त्यांमध्ये कीर्तन बघा, कीर्तनं असतात. आणि त्या कीर्तनांमध्ये बघा, एखादा प्रसंग येतो माणसाला. बघा, जिथे कीर्तन चांगले विचार चालू असतात ना, तिथे बघा माणूस झोपला जातो. त्या कीर्तनामध्ये म्हणजे नामस्मरणामध्ये किती शक्ती आहे ना, की जिथे चांगले विचार सद्गुण विचार ऐकायला मिळतात ना, तिथे माणूस झोपला जातो. नाहीतर या आजच्या कलियुगामध्ये माणसाला झोप आहे का? बघा, माणसाकडे पैसा अमाप आहे, पण बघा त्याला झोपायला बेड आहे, सर्व काही सोनं नाण्याने नटलेला हा माणूस आहे, पण त्याला झोप नाही. आणि ही झोप लागण्यासाठी
रात्रंदिवस दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये तो वेळ घालवत असतो, तरीसुद्धा झोप लागत नाही. म्हणून या कलियुगामध्ये असणाऱ्या प्रत्येक मानवाला सांगणं आहे, तुम्हाला झोप जर लागत नसेल ना, तर कीर्तन ऐकायला जा, श्रवण ऐकायला जा. चांगले विचार, सद्गुणी विचार तुम्ही ऐकले ना, तुम्हाला 1 मिनिटामध्ये तिथे कधी झोप लागून जाईल तुम्हाला समजणार नाही. बघा इथे समर्थ सांगतात की बघा, तमाशे, नाच, गाणे त्याच्यामध्ये माणूस झोपतो का? कधीच झोपणार नाही. कारण तिथे अहंकार असतो, दुर्गुण विचार असतात. आणि हे भगवंताचे नाम आहे ना, तिथे माणूस किती जरी पापी माणूस असला तरीही त्या नामामध्ये गुंग होऊन झोपी जातो. ही आहे शक्ती आणि हे आहे सामर्थ्य भक्तीचं. समर्थ पुढे तिसरी भक्ती सांगतात, स्मरण भक्ती. स्मरण म्हणजे आठवण. परमेश्वर आहे, सदैव आहे, अत्यंत कृपाळू आहे, याचे नित्य स्मरण आवश्यक आहे. म्हणजेच काय? बघा या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये कणाकणामध्ये माझा परमेश्वर भरलेला आहे. हे आपल्या स्मरणात पाहिजे. आपल्याला स्मरण झालं पाहिजे की मी कोणतेही कार्य करताना मला अगोदर विचार आला पाहिजे की परमेश्वर माझ्या समोर आहे. तेव्हाच आपल्याकडून दुर्गुण विचार घडणार नाहीत. म्हणजेच काय? बघा भगवंताचे नाम म्हणजेच भगवंताचे अकारण कारुण्य. भगवंताच्या नामातच भगवंताचे सामर्थ्य आहे. म्हणून नामस्मरण हे सर्वात सोपं, अत्यंत सूक्ष्म साधन आहे. बघा, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरिसी करुणा येईल तुझी. म्हणजेच काय? हे भगवंताचं नामस्मरण आहे ना, हे स्मरण आहे, हे नेहमी माझ्या मनामध्ये तसंच राहू दे. तेव्हाच माझ्या मनामध्ये सद्गुण रूपी देव प्रगट होईल आणि ही भक्ती माझ्या हातून केली जाईल. म्हणजेच काय? मनन, चिंतन, स्मरण करणं म्हणजेच ना स्मरण भक्ती. श्रद्धेने, प्रेमाने परमेश्वराच्या लीला सतत डोळ्यासमोर ठेवून त्यांचे स्मरण केले जातं ना, तिथेची स्मरण भक्ती घडते. उठता, बसता, फिरता, खाता पिता, झोपेत सुद्धा सगुण, निर्गुण, निराकार हे तत्व समजून भगवंताच्या रूपाचे चिंतन केलं जातं. प्रेमाने त्याची प्राप्ती होण्यासाठी डोळे मिटून ध्यानात बसले, सतत यांचे चिंतन, याला स्मरण भक्ती म्हणतात. म्हणजेच काय? परमेश्वरा, माझ्या प्रत्येक भक्ताने असं मागणं मागायचं की हे परमेश्वरा, तू माझ्या देहामध्ये, बघा कारण हा मानवी देह आहे. असं म्हणतात की मानव हा चुकीचा पुतळा आहे. पण चुकीचा पुतळा असला म्हणून की मानवाने एवढं पण चुकीचं वागू नये बरं का. कारण या मानवाच्या देहामध्ये जेव्हा अहंकारी रावण बाजूला निघून जाईल आणि परमेश्वराचे स्मरण निर्माण होईल ना, तेव्हाच खरी स्मरण भक्ती घडणार आहे. आणि ही स्मरण भक्ती जेव्हा घडेल तेव्हा सद्गुण रूपी विचारांनी पूर्ण ब्रह्मांड ढावून निघेल आणि ती वेळ लवकरच आपल्या आयुष्यामध्ये येणार आहे. फक्त आपले विचार चांगले ठेवा, सर्व काही योग्य होईल. ज्याचे विचार चांगले असतील ना, त्याच्या जीवनामध्ये स्मरण घडेल, भक्ती घडेल. बघा, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे मिळणार आहे ते तुमच्या मनामध्ये सुद्धा नसणार आहे. जेव्हा ही स्मरण भक्ती असते ना तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या आत्म्यामध्ये जेव्हा परमेश्वर नितांत वास करत असतो, तेव्हा तुम्हाला कसलीही चिंता नसायला हवी, काळाचीही चिंता नसायला हवी. कारण तुमचं सर्व दुःख असतात ते भगवंत घेऊन टाकतात आणि तुमच्यासाठी फक्त सुख ठेवतात. ही आहे स्मरण भक्ती.
समर्थ पुढे सांगत आहेत, चौथी भक्ती म्हणजे वंदन भक्ती. वंदन म्हणजे नमस्कार. बघा, मनाचे नम करणे म्हणजे चुकीच्या गोष्टींकडे झेपवणारे मन उचित गोष्टींकडे वळवणं म्हणजेच वंदन भक्ती. दिवसाच्या 24 तासांपैकी कमीत कमी 24 मिनिटे फक्त भगवंतासाठी ठेवण्याचे बंधन म्हणजेच वंदन मर्यादा. बघा, समर्थांनी या मानवाला बघा प्रत्येक क्षणी जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तरीसुद्धा हा मानव समर्थांची भक्ती करतो का? बघा, वंदनाचाच एक अविभाज्य व सुंदर प्रकार म्हणजे धूळ भेट. म्हणजेच काय? बघा, परमात्म्याच्या चरणांची धूळ हीच सर्वश्रेष्ठ विभूती आहे. म्हणूनच भगवंताच्या सगुण आणि साकार मूर्तीच्या चरणांना लावलेला गंध, परमात्म्याच्या हवनातील उदी अथवा परमात्म्याच्या बघा तसबिरी समोर लावलेल्या उदबत्तीची रक्षा कपाळाला व गळ्याला लावावी. त्यामुळे आपोआपच गळ्याच्या स्थानी असणारे विशुद्ध चक्र अशुद्धीकडून शुद्धीकडे प्रवास करण्यास तयार होऊ लागतं. म्हणजेच काय? बघा, श्रीमद पुरुषार्थ ग्रंथ राज्यांच्या त्या प्रत्येक खंडातील प्रत्येक शब्द म्हणजेच साक्षात परमात्म्याच्या चरणांच्या धुळीचा एक कणच होय. ते शब्द मुखी असणं, मुखातून मनात शिरणं व मनातून कृतीत उतरणं म्हणजेच मर्यादा, उदीचे ग्रहण करणे होय. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, ही जी वंदन भक्ती आहे ना, ही वंदन भक्ती बघा, नामस्मरण करणं म्हणजेच वंदन करणं. देवाला गुरुला साष्टांग नमस्कार केला जातो. काही लोक तर गडबडा बघा लोळत देवाच्या देवळापर्यंत जातात. हिंदू धर्मात वरिष्ठ व्यक्तींना नमस्कार करण्याची खूप मोठी पद्धत आहे. मान सन्मान आपलेपणा नमस्कार आतून व्यक्त होतो. म्हणजेच काय? या वंदन भक्तीमध्ये समर्थांनी सांगितल्याप्रमाणे बघा, आपल्या घरामध्ये वडीलधाऱ्या माणसांना आपण बघा नमस्कार करतो, त्यांच्या पाया पडतो. त्यांच्या पाया का पडायचं? कारण जेव्हा आपण जर दुसऱ्यासमोर जर झुकलो ना, तर बघा त्याच्या दुपटीनं समोर तो आपल्या झुकणार आहे. तो कधीही आपल्यासोबत क्रूर कर्म करणार नाही. जेव्हा तो क्रूर कर्म करायचा विचार करेल ना, तेव्हा त्याला तो प्रसंग निर्माण होईल. त्याला भीती वाटेल, या माणसाने माझ्यासमोर एवढं प्रेम दिलं आहे, पण मी याच्यासोबत वाईट कसं वागू? म्हणजेच जिथे आपण वंदन करतो ना, तिथे मानवाचं भलंच होणार आहे. म्हणून ही वंदन भक्ती या मानवाच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची. समर्थांनी 5वी भक्ती सांगितलेली आहे, ती अर्चन भक्ती. बघा, अर्चन भक्ती म्हणजे काय? बघा, भगवंताच्या साकार रूपाशी स्वतःचं घट्ट नातं स्थापन करण्यासाठी केलेला प्रयास. बघा, त्यासाठी केलेली प्रत्येक प्रेममय कृती म्हणजे अर्चन भक्ती. परापूजा, मानसपूजा, मूर्तिपूजा हे 3 ही अर्चन भक्तीचेच प्रकार आहेत. बघा, पुढे समर्थ सांगतात, एखाद्या धातूच्या किंवा दगडाच्या बनवलेल्या मूर्तीची पूजा करणं, फळ फूळ नैवेद्य दाखवून पूजा करणं, याला अर्चन भक्ती म्हणतात. देवाला माणूस समजून त्यांची आंघोळ केली जाते. त्याला अत्तर उटणं लावून चांगल्या प्रकारे कपडे घातले जातात. नैवेद्याचा भोग दिला जातो. अशा प्रकारे ही भक्ती आहे. बघा, ज्याप्रमाणे संत मीराबाईंनी त्या अखंड श्रीकृष्णाच्या प्रेमात पडलेल्या होत्या आणि त्या श्रीकृष्णाच्या प्रेमात पडलेल्या असताना त्यांनी देवाला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवून, वेगवेगळ्या प्रकारच्या अत्तर उटणे लावून ती भक्ती जागृत केली आणि श्रीकृष्णाला
बघा प्रसन्न करून घेतलं. म्हणजेच ही आहे अर्चन भक्ती. नाहीतर आपण त्या गोष्टींना अंधश्रद्धा मानत आहोत. एवढे क्रूर कर्म करायला सुद्धा मानव कमी होत नाही. या अर्चन भक्तीला या संसारामध्ये, या ब्रह्मांडामध्ये खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुढे 6वी भक्ती पाहणार आहोत, पाद संवाहन भक्ती. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, पाद संवाहन भक्ती म्हणजे परमेश्वराच्या नियमानुसार सत्य, प्रेम, आनंद, स्वतःचे इतरांशी आचरण ठेवणं, दासबोधानुसार व भगवद्गीतेनुसार पाद सेवन म्हणजे भगवंताची चरण सेवा. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, आपले गुरु असतील, आपले बघा आपण ज्या देवाची भक्ती करतो ते परमेश्वर असतील, त्यांच्या बघा चरणाशी आपलं हे रूप, आपला हा माथा टेकवणं म्हणजेच पाद सेवन भक्ती. बघा म्हणजेच काय? म्हणजेच भगवंताच्या चरणांचे दर्शन करणं, तसेच त्यांची मूर्ती डोळ्यासमोर आणून त्यांचे पूजन करणं, त्यांच्या चरणाचे पूजन करून तीर्थ घेणं, त्यांच्या पादुका जवळ ठेवणं, बघा हृदयाशी धरून ठेवणं, त्यांना तीर्थ समजणं. पाद सेवनात अहंकार नाहीसा होतो, अभिमान नाहीसा होतो. पण आपण ही भक्ती करतो का? आपण या गोष्टींना अंधश्रद्धा म्हणतो. बघा, ज्याप्रमाणे रामायणामध्ये लक्ष्मणाने कधीही सीतेच्या मुख कमळकडे बघितलं नाही, सातत्याने तिचे चरण बघितलं, त्यांनाच देवासमान मानलं, अशी ही चरण कमळाची ही भक्ती असते ना. ही बघा, भरताने रामाच्या पादुका घेऊन पूजा केली, रामाचं राज्य आहे असं मानलं, असं चरण कमळाची ही सेवा केली जाते. म्हणजेच पाद संवादन भक्ती होते. म्हणजेच काय? बघा, ज्याप्रमाणे सीतेचं सौंदर्य, सीतामातेचं सौंदर्य एवढं होतं ना की बघा रावणसुद्धा भुलला होता. बघा, रावण लंकेमध्ये होता आणि सीता इकडे अरण्य जंगलामध्ये होती. पण ते रूप पाहून रावणसुद्धा भुलला होता. पण इथे मात्र लक्ष्मणसुद्धा होता. पण लक्ष्मणाला माहीत होतं की हे बघा, हे साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे. म्हणून लक्ष्मणाने बघा मुख कमलकडे कधीच पाहिलं नाही, सातत्याने लक्ष्मणाने चरणाकडे पाहिलं, देवासमान मानले. हीच आहे पाद सेवन भक्ती. आणि ही पाद संवाहन भक्ती आहे ना, ही मानवाच्या आयुष्यामध्ये जपली ना तर मानवाचं भलंच होणार आहे. बघा, समर्थ सांगत आहेत, आजच्या या कलियुगातला मानव जेव्हा देवाकडं बघा भक्तीमध्ये लीन होतो, तेव्हा देवाकडं काय मागतो? मला धन द्या, पैसा द्या. पण असं मात्र कधीच मागत नाही की हे परमेश्वरा, मला तुमच्या चरणापाशी ठेवा, मला तुमचे चरण स्पर्श करू द्या. कारण या मानवाला कधीच समजत नाही, जेव्हा तुम्ही देवाच्या परमेश्वराच्या चरणापाशी असाल ना, तेव्हा या जीवनातलं सर्व सुख तुम्हाला मिळणार आहे. कधीच धन पैसा मागू नका, त्यामध्ये अधोगतीच होणार आहे. समर्थ पुढची 7वी भक्ती सांगत आहेत, दास्य भक्ती. बघा, दास्य भक्ती म्हणजे काय? बघा, माझा स्वामी जेवढा समर्थ तसाच मीही होणार. या इच्छेने त्याच्या पायाशी राहून विनम्रपणे त्याच्या सर्व नियमांनी स्वतःला बांधून घेणं म्हणजे दास्य भक्ती होय. बघा, किती गोड दाखला आहे. दास्य भक्ती म्हणजे बघा संपूर्ण शरणागती पत्करणं. परमात्म्याचे दास्यत्व म्हणजे परमेश्वराचे प्रेम, निर्भयता आणि पवित्र या त्रिवेणी संगमाचे दास्यत्व स्वीकारणं म्हणजे दास्य भक्ती होय. म्हणजेच काय? बघा, पुढे सोप्या शब्दामध्ये सांगण्यात येतंय की बघा, नोकर सेवक हनुमंतांची दास्य भक्ती होती. दास्य भक्ती म्हणजे काय?
बघा, देवाच्या देवळात किंवा सत्संगात झाडलोट काम करणं, मूर्तीची पूजा करणं, पाणी भरणं, स्वयंपाक करणं, अशा अनेक प्रकारची कामं करणं हे सुद्धा दास्यत्वामध्ये येतं. बघा, ज्याप्रमाणे रामाची लक्ष्मणाने 14 वर्ष सेवा केली, त्यांचं दास्यत्व पत्करलं. बघा, श्रीरामांना बघा, जेव्हा पाणी लागत असे, काहीही लागत असे, तेव्हा क्षणोक्षणी लक्ष्मण श्रीरामांच्या जवळ असायचा. सर्व कामं बघा आपल्या गुरुची करायचा. हीच आहे ना दास्यभक्ती. पण आता तसं आहे का? बघा, एक माणूस समोरच्याचं ऐकायला सुद्धा तयार नाही, दास्यभक्ती कधी घडेल? पण ही जेव्हा भक्ती घडेल, बघा, जेव्हा माणसाने माणसाचं ऐकलं तरी सुद्धा दास्यभक्ती घडते. पण कुणाचं ऐकावं ही पण खूप मोठी गोष्ट आहे. बघा, या कलियुगामध्ये माणूस स्वतः चुकीचं वागतो, पण चुकीचं वागणाऱ्याला स्वतः मी चुकीचा आहे असं कधी वाटतं का? तर नाही. का असं वाटत नाही? त्याचं कारण असं आहे की माणसाच्या जीवनामध्ये दास्यभक्ती नसते. आणि ही दास्यभक्ती जेव्हा घडेल ना, तेव्हा बघा, मानव देह राहणार नाही, भगवंताच्या रूपात निर्माण होईल, भगवंताचं स्वरूप निर्माण होईल. तेव्हाच खरी दास्यभक्ती घडेल असं सांगण्यात येईल. आपण जेव्हा बघा श्रवणाला जातो, श्रवणाला बसतो, तेव्हा बघा त्या हॉलमध्ये ते काका असतात. ते बघा पूर्ण बैठका लावून ठेवलेल्या असतात, पूर्ण स्वच्छ वातावरण केलेलं असतं. कधीकधी तिथे दास्यभक्ती कशी घडवून जाते ना, हे सुंदर उदाहरण आहे. कधीकधी आपण थोडं 10 मिनटं लवकर जाऊन जर तिथे ती सेवा केली ना, तर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा दास्यभक्ती घडेल. ही सर्वात मोठी भक्ती आहे. पण आपण कधी वेळेवर जातो का? श्रवणाला आपण नेहमी लेट जातो, कारण आपण मनात एक विचार करतो, तिथे मला 2.5 तास बसायचं आहे, मग माझ्या पायांना खूप त्रास होतो, मुंग्या येतात, सर्व काही किती बहाणे करतो हा मानव. पण जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये दास्यभक्ती घडत नाही ना, तोपर्यंत बघा तुमच्या जीवनामध्ये समाधान सुद्धा नाही. हा समाधान पत्करण्याचा आणि समाधान येण्याचं कारण दास्यभक्ती खूप मोठी आहे आणि खूप महत्त्वाची मानली गेलेली आहे. पुढची भक्ती समर्थांनी सांगितलेली आहे ती सख्य भक्ती. सख्य भक्ती म्हणजे काय? बघा, मानवाच्या जीवनात नित्य सोबत असणारा एकमेव परिपूर्ण मित्र म्हणजे भगवंत परमेश्वर आहे. प्रत्येक गोष्टीत आधी तो आणि मग मी हा भाव नित्य जागृत ठेवणं म्हणजे सख्य भक्ती होय. म्हणजेच काय? म्हणजे आपण नुसते मी माझं करून संपूर्ण जीवन व्यतीत करतो, संपूर्ण जीवन घालवतो, मग कधी होईल आपली सख्य भक्ती? पण आपण जेव्हा बघा सद्गुण विचार असणारा माणूस जेव्हा अगोदर माझा भगवंत आहे आणि नंतर मी आहे असं मनात विचार करतो ना, तेव्हाच ही भक्ती होते, तेव्हाच ही सख्य भक्ती होते. हे प्रत्येक मनुष्याने लक्षात ठेवायला हवं. असा माझा जेव्हा भाव राहील तेव्हा या सख्याचे प्रत्येक जीवावर असणारे निरतिशय प्रेम मला अनुभवता येईल. म्हणजेच होईल ना सख्य भक्ती, नाहीतर होईल का? बघा, प्रेम भक्ती, बघा श्रीकृष्णावर गोपींची प्रेम होतं, त्यांच्याशिवाय त्या राहू शकत नव्हत्या. सख्य भक्तीचं हे मोठं उदाहरण आहे. बघा महाभारतामध्ये 5 पांडवांचे श्रीकृष्णांवरती अतोनात प्रेम होतं. त्याप्रमाणे
सुदामाचं श्रीकृष्णावरती प्रेम होतं, बिभीषणाचे बघा श्रीरामावरती प्रेम होतं. सख्खा भाव हा भक्तीचा प्रकार आहे बघा. सख्य भाव असतो ना, हा भक्तीचा खूप मोठा प्रकार आहे. म्हणून आपल्या भगवंताशी एवढी अतूट नातं आहे का? आपण स्वतः जेव्हा विचार करू ना, तेव्हा आतून आपल्या आवाज येईल की तू कोण आहेस. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, आजच्या या कलियुगातला मानव जेव्हा त्याच्यावर संकट येतं ना, तेव्हाच त्याची भक्ती जागृत होते. आणि जेव्हा तो सुखात समाधानात असतो, तेव्हा देव कोण हा स्वतःला तो प्रश्न विचारत असतो. मी देवाचा कोणी नाही. पण जेव्हा भलं मोठं संकट त्याच्यासमोर उभं राहतं, तेव्हा त्याला देवाची आठवण येते. परमेश्वरा, आता धाव, मला तुझ्याशिवाय कोणीच नाही. म्हणून प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनामध्ये, आपल्या अंतरात्म्यामध्ये परमेश्वराची जागा बघा राखीव ठेवली पाहिजे. म्हणजे तिथे स्थान फक्त परमेश्वराचं पाहिजे. म्हणजेच तिथे स्थान जर परमेश्वराचं असेल ना, तर अहंकार, लोभ, क्रूर कर्म या गोष्टींना थारा कधीच मिळणार नाही. म्हणून ही सख्य भक्ती आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि ही सख्य भक्ती प्रत्येकाने आपल्या आयुष्यात जपली पाहिजे. तरच या मानवाचं आयुष्याचं सोनं होऊन जाईल. समर्थांनी 9वी भक्ती सांगितलेली आहे, ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. बघा, आत्मनिवेदन भक्ती म्हणजे तरी काय? बघा, स्वतःच्या समग्र जीवनाचा, प्रत्येक श्वासाचा, प्रत्येक कृतीचा आणि प्रत्येक भावाचा नैवेद्य त्याला अर्पण करणं म्हणजे आत्मनिवेदन. म्हणजेच काय? बघा, 9विधा भक्तीत सांगितल्याप्रमाणे श्रवणमय, कीर्तनम, स्मरणम हे पहिले 3 प्रकार. बघा, परमेश्वराच्या ठिकाणी श्रद्धा उत्पन्न करण्यास उपयोगी असतात. पाद सेवनम, अर्चनम, वंदनम हे प्रकार भगवंताच्या सगुण रूपाशी संबंधित आहेत. म्हणजेच काय? बघा, देवाला किंवा गुरुला शरण जाऊन तो ठेवीण त्याप्रमाणे राहायचं. त्याच्यावरती श्रद्धा भाव ठेवून जीवन जगायचं. संपूर्ण शरणागती ही वागण्यात आणायची. कुठल्याही बाबतीत तक्रार करायची नाही की देवा मी भक्ती करतो आणि मग मला तू सुख दिलं नाहीस, धन दिलं नाहीस, अशी तक्रार करू नकोस. मग ती भक्ती योग्य ठरणार नाही. ज्या काही अडचणी येतील ना, संकट येतील, त्यांचे निवेदन देवासमोर करायचं. देव साक्षात समोर आहे अशी मनाची धारणा करून देवापुढं गाऱ्हाणी मांडायची. त्याला आत्मनिवेदन म्हणतात. कुठल्याही कार्याची सुरुवात करताना त्याला निवेदन देऊनच करायची. हीच आहे आत्मनिवेदन भक्ती. म्हणजेच काय? परमेश्वराशी आपण आपल्या आत्म्यातून, सद्गुणरूपी विचारातून संपर्क साधणं म्हणजे आत्मनिवेदन. म्हणजे बघा, आपण भक्ती मार्गामध्ये असतो. आपल्या जीवनामध्ये खूप असे कठीण प्रसंग येतात आणि त्या प्रसंगांना साथ देताना पूर्ण आयुष्याची आपली बघा एवढं दुःख निर्माण होतं ना, आयुष्य आपल्याला साथ देत नाही. तेव्हा आपण जेव्हा परमेश्वराकडे गाऱ्हाण घेऊन जातो की हे परमेश्वरा, मला आता तुम्ही मदत करा, मला ती प्रेरणा द्या या दुःखाला सामोरं जाण्यासाठी. पण हे आपण निवेदन कधी मांडू शकतो? की जेव्हा आपल्या जीवनामध्ये रोज 2 वेळची उपासना घडेल. आपण या भक्ती मार्गामध्ये सद्गुणरूपी या विचारणामध्ये असू, या भक्तिमय वातावरणामध्ये असू. आपण दर हप्त्याला बघा श्रवण केलं जातं आणि या श्रवणामध्ये आपल्या जीवनामध्ये, आपल्या वैखरीमध्ये येणारे शब्द, आपल्या वैखरीमध्ये येणारे हरिनाम जपलं जाईल. तेव्हाच खरी ही भक्ती घडेल. म्हणजेच आत्मनिवेदन म्हणजे काय?
म्हणजे आपल्या आत्म्यामधून भगवंताशी बोलणं म्हणजे आत्मनिवेदन. म्हणजेच कधीकधी हा मानव काय करतो की बघा, भक्ती मात्र करत नाही, उपासना मात्र करत नाही. श्रवणाला जातो, 1 हप्त्यातून श्रवणाला जातो, परत घरी आल्यानंतर जशाच तसं अहंकार त्याच्या मनात असतो आणि परत नुसता श्रवणाला जाऊन काही होतं का? तर नाही. श्रवणाला जाऊन तिथल्या तिथं मन चार्जिंग होतं आणि परत घरी आल्यानंतर ते मन चार्जिंग झालेलं असतं, ते काही वेळानंतर उतरून जातं. पण त्याला जर चार्जिंग ती तशीच हप्ताभर ठेवायची असेल तर त्याला उपाय काय आहे? तर त्याला उपाय आहे ती उपासना. रोज सकाळ संध्याकाळ उपासना झाली पाहिजे. तरच ह्या 9 विधा भक्ती सांगितलेल्या आहेत ना, तरच या जीवनामध्ये निर्माण होतील. आणि जेव्हा ह्या 9 विधा भक्ती निर्माण होतील ना, तेव्हा बघा परमेश्वराचं आणि या भक्ताचं नातं एवढं अतूट निर्माण होईल, एवढा अतूट संबंध निर्माण होईल ना, बंधन निर्माण होईल. या परमेश्वरापासून हा मानव कधीही तुटला जाणार नाही. तू बोलशील, तू म्हणशील तसं होईल, पण ही भक्ती, या 9 विधा भक्तीमध्ये तू जेव्हा विचार करशील, मनाने विचार करशील, सामावला जाशील, तरच या जीवनाचं सार्थक होईल. आणि हे तरच या 9 विधी भक्ती तुझ्या जीवनामध्ये सुख निर्माण करतील. जय जय रघुवीर समर्थ.